नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन या प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय घेणार आहे तर विषय काय आहे तर बुद्धिमत्ता आहे। या बुद्धिमत्तामध्ये वयवारी हा एक टॉपिक आहे आणि त्या वयवारीमध्ये काय करायचं तर वयाचं गुणोत्तर दिलेलं असतं, पण ते नेमकं कसं आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। सोपं सिंपल असतं, फक्त ते काय आलं पाहिजे म्हणजे काय करायचं, वयाचं गुणोत्तर काढताना काय बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं असतं। त्याच्यामध्ये काय तर तिथं गुणोत्तर दिलेलं आहे आणि गुणोत्तर दिलेलं मग याचं वय नेमकं किती आणि बीचं वय नेमकं किती हे आपल्याला काय करायचं पाहिजे, कळायला पाहिजे। आणि त्याच्यासाठी आपण काय करू, या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला बीचं वय काढायचं आहे की एचं वय काढायचं हे आपल्याला बघता येईल या ठिकाणी। तर बघा इकडं, आता इथं तुम्हाला सांगितलं की ए व बीच्या वयाचे गुणोत्तर, इथं काय दिलंय गुणोत्तर दिलंय काय तर एशी संबंधित 2 आकडा आणि बीशी संबंधित 3 आकडा, म्हणजे 2 आणि 3 हे काय तर या दोघांच्या वयाचं म्हणजे ए व बीच्या वयाचं गुणोत्तर काय दिलं तर 2:3 दिलं। म्हणजे काय केलं, समजा एचं गुणोत्तर हे असलं आणि बीचं गुणोत्तर हे असलं, म्हणजे जर समजा काय ए 2 तर बी 3 अशा पद्धतीने हे गुणोत्तर तुम्हाला दिलेलं आहे। आता या दोघांच्या वयाची जर बेरीज केली, म्हणजे ह्याचं एचं वय आपल्याला माहिती नाही, बीचं पण वय माहिती नाही, पण त्या दोघांचं काय केलं बेरीज केलेली आहे। बेरीज केलेली आहे म्हणजे त्या दोघांची वयाची बेरीज आहे 40 वर्ष। तर आता बीचे आजचे वय काढायचं, आता बीचे आजचं वय आपल्याला माहित नाही, याचं पण माहित नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर काय एका सूत्रानुसार आपण जाऊयात। आता समजा हे बीसी संबंधित जो आकडा आहे हा 3 आकडा बीसी संबंधित असतो, मग 3 ला काय करा, आता इथं बीचे वय काढा, बीचे वय असं लिहून या ठिकाणी टाका। आता बरोबर काय करा तर बीसी संबंधित आकडा कोणाचा तर 3 हा बीसी संबंधित आकडा आहे। आता इथं काय करायचं बघा, आता गुणोत्तर तुम्हाला 2:3 दिलंय, बरोबर आहे। तर 2:3 दिल्यामुळं काय सांगितलं तर त्या दोघांच्या वयाची बेरीज केली, काय केली वयांची बेरीज केली, मग आपल्याला काय करावं लागेल, वयाचं जे गुणोत्तर दिलंय त्या गुणोत्तराची सुद्धा बेरीज करावी लागेल। ते कंसात टाका, गुणुले काय तर समजा त्यांचं वय किती दिलं तुम्हाला 40 दिलेलं आहे। 40 दिलेलं म्हटल्यानंतर तुम्हाला आता कॅल्क्युलेशन करावं लागेल। तर अशा पद्धतीनं तुम्ही कॅल्क्युलेशन 3/5 यांची काय केली बेरीज केली, बेरीज झाल्यानंतर गुणुले 40 केलं, मग आता बाहेर घालवा, 5 × 5 = 40 म्हणजे 3 × 8 आलं। मग ह्यांचं काय झालं तर जर गुणाकार केला 8×3 = 24, तर 24 हे कोणाचं वय असतं तर बीचं वय, बीचे वय हे 24 वर्ष आहे। मग या ठिकाणी बघा काय केलं तर बीचं वय तुम्हाला या ठिकाणी काढलेलं आहे। आता इथं बीचं संबंधित आकडा 3 वरती घेतला, त्याची बेरीज केली, का बेरीज केली तर ह्या दोघांच्या वयांची बेरीज केली होती, म्हणून आपल्याला गुणोत्तराची सुद्धा काय करावी लागेल बेरीजच करावे लागेल। आणि अशा पद्धतीनं बीचे आजचे वय आपल्याला 24 वर्ष हे निघालेलं दिसून येईल। आता पुढच्या उदाहरणामध्ये आपण अशाच पद्धतीची उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत। तरी सगळ्यांनी काय करा की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, की भविष्य काळामध्ये तुम्हाला काय करावं लागेल तर स्कॉलरशिप असेल, मंथन असेल, अभिरूप असेल, ITS असेल, ह्या सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये अशा पद्धतीची उदाहरणे येतील, किंवा मोठ्या सुद्धा ज्या परीक्षा असतात स्पर्धा परीक्षा त्याच्यामध्ये सुद्धा अशी उदाहरणं आलेली आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा। चला पुढचं उदाहरण आपण घेऊया। काय करायचं तर ए आणि बीच्या वयाचे गुणोत्तर तुम्हाला दिलेलं आहे, किती दिलेलं आहे ते ए आणि बीचं गुणोत्तर तर 2:7 दिलेलं आहे। तर त्यांच्या वयाची बेरीज ही 72 वर्ष आहे। तर आता बीचे आजचे वय आपल्याला काढायचं आहे। आता बीचे आजचे वय आपल्याला माहिती नाही तर ते काढावं लागेल। आता ते काढावं कसं लागेल तर बघा, आता काय तर मी ह्याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये सांगितलं होतं कसं काढायचं। आता काय करायचं तर हे बीशी संबंधित बघा, इकडं ए आणि बीचं गुणोत्तर इथं दिलेलं आहे। मग समजा ए व बी जर असेल
बघा, तर त्यांचं गुणोत्तर मग मांडून घ्या. 2:7 आहे. मग काय करा, पेयर्स लावा. ह्याची याला लावली, ह्याची याला लावली. मग बीशी संबंधित आकडा कोण आला, तर 7 आला. तर 7 करायचं. मग काय आहे त्याचं, तर या ठिकाणी काय करायचं, बीचे वय काढायचं. बीचे वय असं मांडून घ्या. बरोबर. आता बीशी संबंधित आकडा कोण आला, 7 आलेला आहे. मग काय इथं तुम्हाला दिलंय की ए आणि बीच्या वयांची बेरीज केली म्हणलं की गुणोत्तराचं सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, तर बेरीजच करावी लागेल. काय करावं लागेल, बेरीज. आणि गुणुले काय जे आहे, आता त्यांच्या वयाची बेरीज किती दिली, तर 72 वर्ष दिलेली आहे. आता तुम्हाला काय करायचं, मग 7 छेदात ह्या दोघांची बेरीज 9 आणि गुणुले 72 जर केलं तर भाग घालवा. 9नी 72, 9 72. बरोबर. 7 गुणुले जर 8 केलं तर या ठिकाणी काय होईल, 7चा टेबल तुम्हाला 8 पर्यंत म्हणायचं आहे. मग 7 56 वर्ष हे कोणाचं वय असेल, तर बीचे वय असणार आहे. बीचं वय किती, आजचं वय आपल्याला सांगितलं काढायला. तर अशा पद्धतीने काय करायचं, तुम्हाला बीचं वय मिळून जाईल. किती वर्ष, 56 वर्ष हे बीचं आजचे वय. तर बीचे आजचे वय हे 56 वर्ष आहे. 56 वर्ष आहे. चला एक उदाहरण आपण घेऊया. उदाहरण या अगोदरच्या उदाहरणापेक्षा थोडंसं वेगळं आहे. फक्त समजून घेतलं की तुम्हाला ते कळून जाईल. आता इथं काय दिलं बघा, ए व बी च्या वयाचे गुणोत्तर काय दिलेलं आहे, 3:5 असून आता त्यांच्या वयातील फरक किती आहे, 30 वर्ष आहे. फरक विचारलाय तुम्हाला, बेरीज विचारलेली नाही. काय तर काय, वयातील फरक 30 वर्ष आहे. फरक विचारलेला आहे. तर एचे आजचे वय किती. आता काय करायचं बघा, आता तुम्हाला विचारलंय काय, तर एचं वय विचारलंय. एचं वय आपल्याला काढायचं. आता एचं वय काढायचं म्हटलं की काय करा, मग ए आणि बी याच्या जोड्या लावा. ए व बी आणि त्यांचं तुम्हाला गुणोत्तर दिलं 3:5 दिलेलं आहे. मग 3:5 दिल्यानंतर काय करावं लागेल तुम्हाला, पेयर्स लावा. ह्याच्या पेयर्स लावल्या तर तुम्हाला काय, कुणाचं वय काढायचंय, तर एचं वय काढायचं. मग एशी संबंधित अंक कोणता आहे, तर तुम्हाला तो एच्या संबंधितला जो अंक आहे तो 3 आहे. आता इथं काय दिलं बघा, मग त्यांच्या वयातील फरक विचारला. किती विचारलाय, तर फरक विचारलेला आहे. फरक विचारल्यानंतर मग काय करावं लागेल, तर तुम्हाला या ठिकाणी कंसामध्ये ह्याच्यातला फरक 3 - 5 एवढा फरक तुम्हाला काढावा लागेल. गुणुले काय तुम्हाला फरक दिले, म्हणजे फरक दिलेला आहे तर तो मांडून घ्या. मग तुम्हाला काय करावं लागेल, तर त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. 3 छेदात ह्यातला फरक किती आला, 2 वर्षाचा आला. गुणुले 30 आले. म्हणजे समजा आता भाग घालवा. बेक बे हे तर 1 आणि वरती राहिले 1, 2 पंचे 10. म्हणजे तुमचं हे जे आहे 3 गुणुले 15. तर हा बघा 15चं टेबल म्हणा. 15 त्रिक 45 वर्ष हे उत्तर तुमचं आलेलं आहे. 45 वर्ष मग कोणाचं वय आहे, तर एचे आजचे वय हे 45 वर्ष आहे. 45 वर्ष आहे. कोणाचं निघालं, तर एचे वय तुम्हाला काढायला सांगितलं होतं. एचे आजचे वय तुम्हाला काय मिळालेलं आहे, 45 वर्ष हे एचं वय. या उदाहरणात आपण पाहूयात. आता ए व बीच्या वयाचे गुणोत्तर तुम्हाला 3:5 दिलेला आहे. किती दिलेलं आहे, 3:5. तर त्यांच्या वयातील फरक 20 वर्ष आहे. तर एचे आजचे वय काढायचं. आता कुणाचं काढायचं हे लक्षात घ्या. तुम्हाला काढायचं एचं वय काढायचं आहे. आता एचं वय काढताना काय करायचं, तर समजा इथं एचे वय काढायचे तुम्हाला. तर एचे वय काढत असताना तुम्हाला पेयर्स लावायच्या. ए व बी बघा त्यांचं काय करा, गुणोत्तर इथं मांडून घ्या.
3 5 आहे. आता काय करायचं, त्यांच्या पेअर्स लावून घ्या. कोणाचं वय कसं आहे आणि काय आहे. म्हणजे एचा संबंधित अंक 3 आहे, बीचा संबंधित अंक काय आहे 5 आहे. तर हे तुम्हाला कळालं. आता कोणाचं वय काढायचं, तर एचं वय काढायचं आहे. मग एचं वय काढत असताना तुम्हाला हा जो 3 अंक आहे तो 3 अंक काय करायचं आहे वरती अंशात लिहून घ्यायचा. मग काय करायचं, तुम्हाला दिलाय फरक दिलाय म्हणजे वयातील फरक 20 वर्षाचा आहे. म्हणजे फरक दिल्यामुळं तुम्हाला काय करावं लागेल, ह्या गुणोत्तराची वजाबाकी करावी लागेल. गुणोत्तर तुम्हाला काय फरक काढायचा आहे म्हणजे ह्या दोघातला फरक किती आहे, तर हिथं काय करावं लागेल, वजाबाकीच करावी लागेल. मग गुणुले काय, जर समजा किती फरक तिथं आहे 20 वर्ष. लक्षात घ्या, एचं वय काढताना तुम्हाला एशी संबंधित अंक तुम्हाला अंशात घ्यायचा आहे. आणि काय करायचं, तर मग या गुणोत्तराची वजाबाकी करायची. गुणोत्तराची वजाबाकी करत असताना मग काय 3 ह्याच्यातून आले फरक, ह्याच्यातला 2 वर्षाचा आहे आणि गुणुले इथं 20 वर्ष आहे. मग काय करा, भाग घालवा. बेक बे बेंदा आहे 20. म्हणजे काय झाला, तर फरक तुम्हाला कळून जाईल. 3 गुणुले 10 बरोबर 30 वर्ष. हे वय कोणाचं आहे बाबांनो, तर हे 30 वर्ष वय आहे. एचे तुम्हाला वर्ष मिळणार आहे 30 वर्ष. मग काय, तर एचे आजचे वय हे 30 वर्ष आहे. लक्षात ठेवा, आजचे वय किती फरक आहे म्हणजे आजचं वय त्याचं जर याचं 30 वर्ष तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आलं लक्षात. हे जरा थोडंसं डिफरंट आहे. म्हणजे आपण काय केलं, पहिल्या उदाहरणामध्ये बेरीज पाहिली, दुसऱ्या उदाहरणामध्ये वजाबाकी पाहिली म्हणजे फरक पाहिला त्याच्यामधला. पहिल्यामध्ये ॲडिशन केले, दुसऱ्यामध्ये सबस्ट्रॅक्शन केलं. आता इथं काय मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे गुणाकार दिलेला आहे. बघा कसं दिला ते बघा, ए आणि बीच्या वयाचे गुणोत्तर काय दिलं तुम्हाला 3 5 दिलेलं आहे. एवढं लक्षात ठेवायचं. असून त्यांच्या वयाचा गुणाकार बघा, त्यांच्या वयाचा म्हणजे ए आणि बीच्या वयाचा गुणाकार जर केला तर 135 वर्ष आहे. म्हणजे एचं किती वय आणि बीचं किती वय ह्याच्यातलं काय केलं तर गुणाकार दिला तर 135 वर्ष आला. तर तुम्हाला काय विचारलं, तर एचे आजचे वय काढायचं आहे. एचे आजचे वय काढायचं आपल्याला माहिती आहे. एशी संबंधित अंक पकडायचा असतो आणि त्याच्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करूयात की ए आणि बीच्या वयाचं गुणोत्तर. आता समजा एचे वय काढायचं, एचे वय काढायचं म्हटलं तर काय करतो आपण, मग समजा पेअर्स लावतो. आपल्याला कळायला पाहिजे म्हणजे ए व बी यांचं काय गुणोत्तर कसं दिलंय, तर 3 5 दिलेलं आहे. मग तुम्हाला अंक काय करायचा आहे, ह्या एशी संबंधित अंक कोणता आहे, तर 3 आहे. मग एशी संबंधित 3 अंक आहे म्हणून काय करायचं, तर अंशामध्ये 3 टाका, खाली 3 आणि 5. आता काय दिलं तुम्हाला, तर वयाचा गुणाकार दिला. बाबून इकडे लक्ष द्या, वयांचा काय केलाय गुणाकार दिलाय. मग गुणाकार केला दिलाय म्हटल्यानंतर तुम्हाला ह्या गुणोत्तराचा सुद्धा गुणाकारच करावा लागेल. म्हणजे इथं 3 गुणुले 5 जर केले तर इथं तुम्हाला आता किती वर्ष वय आहे, तर 135 त्या दोघांच्या वयांचा गुणाकार केला. मग इथं काय करा, कॅल्क्युलेशन करा. मग समजा साधारणपणे असं केलं बघा, 3 अंशामध्ये तर 3 5 15 गुणुले इथं 135 भाग घालावा. मग तुम्हाला काय करावं लागेल, याचे वय मिळवण्यासाठी तुम्हाला भाग घालावा. इथं 15 1 15 15 9 35 600. मग ह्या ठिकाणी काय केलं, आता इकडे लक्ष दे, इथं एक कन्फ्यूज होऊ नका. आता तुम्ही काय करा, डायरेक्ट काय विद्यार्थी काय करतील, 9 गुणुले 3 करतील म्हणजे 9 त्रिक 27. तर 9 त्रिक 27 हे काय होईल, तर हे तुमचं ॲन्सर चुकेल. आता तुम्हाला काय केलं की ह्यांच्या वयाचा काय केला होता, तर गुणाकार केला होता. गुणाकार केला म्हणजे ह्या 9चं काय करायचं तर तुम्हाला वर्गमूळ घ्यायचं. काय घ्यायचं, वर्गमूळ घ्यायचं आहे. वर्गमूळ घेतल्यामुळं काय होईल, तुमचं याचं आजचं वय निघून जाईल. तर इथं ह्याचं वर्गमूळ मग किती आहे, तर वर्गमूळ ह्याचं 3 आहे. ह्या 9चं वर्गमूळ किती आलं, 3 आलं. मग 3 गुणुले 3 करा तर तुमचं काय होईल, हे एचं आजचं वय मिळून जाईल. एचे आजचे वय तुम्हाला
9 वर्ष हे मिळून गेलेलं असेल. मग 9 वर्ष आपला पर्याय कुठं आहे, तर इथं पर्याय 1 क्रमांक आपला आलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण काय केलं, वयवारी बघा इकडं वयवारी, मग वयाचं गुणोत्तर आहे, मग त्याच्यामध्ये बेरीज केली, वजाबाकी केली, गुणाकार केला. तर अशा पद्धतीची जी गणित आहेत तर ती तुम्हाला परीक्षेमध्ये येत असतात आणि त्याचा भरपूर अभ्यास करा, सराव करा आणि एकदा जर हे तुम्हाला जमलं की तुमचं परत कधीच आन्सर चुकणार नाही. आलं का लक्षात? तर ते अशा पद्धतीनं तुम्ही काय करा, उदाहरणं सोडवत चला, उदाहरणं घेत चला, अभ्यास करा. तुम्ही सगळे विद्यार्थी स्कॉलरशिपला लागले पाहिजे, सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही आला पाहिजेत, हे आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.